यावरती विद्यार्थी मित्रांनो तुमची टीईटी परीक्षा असो किंवा कोणतीही महाराष्ट्रातली परीक्षा असो त्यावरती 1 मार्क तुम्हाला त्या ठिकाणी नक्कीच मिळवून देणार. आलं का लक्षामध्ये? मग विद्यार्थी मित्रांनो जर टोपण नावे तुम्ही त्या ठिकाणी पाठ करायलाच पाहिजे. तर बघूयात याचं उत्तर काय असणार आहे. कवी ग्रेस यांचे पूर्ण नाव काय? तर विद्यार्थी मित्रांनो कवी ग्रेस यांचे पूर्ण नाव जर या ठिकाणी तुम्हाला सांगायचं असेल त्याचं उत्तर माणिक शंकर गोडघाटे आहे. आलं का लक्षामध्ये? माणिक शंकर गोडघाटे यांचं विद्यार्थी मित्रांनो टोपण नाव म्हटलं तर काय असणार आहे. कवी ग्रेस आहे. आलं का लक्षामध्ये? त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दिनकर गंगाधर टिळक यांना अज्ञातवासी म्हणतात, यांना कुंजविहारी म्हणतात. हरिहर गुरुनाथ कुलकर्णी यांना कुंजविहारी म्हणतात. यशवंत दिनकर पेंढारकर यांना विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र कवी तसेच यशवंत कवी तसेच निसर्ग कवी असे वेगवेगळे नावं त्या ठिकाणी दिलेले आहेत. म्हणून विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही परीक्षेमध्ये जर तुम्हाला का 1 मार्क त्या ठिकाणी घ्यायचे असेल तर कवी व त्यांची टोपण नावे, लेखक व त्यांची टोपण नावे, त्यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जातात हा पार्ट सुद्धा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. म्हणून ते तुम्ही त्या ठिकाणी काय करणं गरजेचं आहे बरं, ते पाठ करणं गरजेचं आहे. आलं का लक्षामध्ये? विद्यार्थी मित्रांनो असे बरेचसे महत्त्वाचे आहेत. संपर्क साधा, तुम्हाला सहज टोपण नावे मी त्या ठिकाणी पूर्णच्या पूर्ण पाठवून देईल. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट दुसरीकडे असलेल्या फायद्याच्या गोष्टीचा आपल्याला उपयोग नसतो. आता योग्य म्हण ओळखा. आता विद्यार्थी मित्रांनो काय असणार आहे तुम्हाला तर मनी हा एक शब्दसंग्रहाचा पार्ट मध्ये अतिशय महत्त्वाचा घटक मानला जातो आणि कोणत्याही परीक्षेला 2 मनी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला येतात. ओके, कसा तर मनीचा अर्थ येतो आणि त्या अर्थावरून मन ओळखा असं येतं. आणि कधी कधी काय येतं दिलेल्या मनीचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता असा सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो दुसरीकडे असलेल्या फायद्याच्या गोष्टीचा आपल्याला उपयोग नसतो याचं म्हणजे काय, लंकेत सोन्याच्या विटा. काय असणार बरं, लंकेत सोन्याच्या विटा. म्हणून मनी हा पार्ट प्रत्येक परीक्षेला तुम्हाला खूप महत्वाचा आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो काय असणार आहे बरं, सुखी सगळ्यांना ठेव देवराया, मागणे हे आमुचे तुझ्या पाया. आता विद्यार्थी मित्रांनो आजच्या विनंती, उद्देश, सल्ला, कर्तव्य, इच्छा, योग्यता यांना काय म्हणायचं बरं विद्यार्थी मित्रांनो, या सगळ्यांना त्या ठिकाणी काय म्हणतात, क्रियापदाचे अर्थ म्हणतात. ओके, तर स्वार्थ आहे, विद्यार्थ आहे, संकेतार्थ आहे आणि आज्ञार्थ आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काय असणार आहे बरं, आज्ञार्थ आहे. तर लक्षात घ्यायचं हे कोणतं वाक्य आहे, या वाक्यामधून कोणता अर्थ सूचित होतो, कोणतं वाक्य आहे, वाक्याचा प्रकार कोणता. तर विद्यार्थी मित्रांनो जर काळातली सर्व प्रकारची जर एखाद्या वाक्यावर जर कार ओळखता येत असेल तर ती सर्व प्रकारची काय असतात, वाक्य स्वार्थी असतात. ओके, मग ज्याच्या शेवटी क्रियापदाच्या वावी हे त्याला त्या ठिकाणी विद्यार्थ म्हणतात. म्हणजे कर्तव्य, इच्छा, योग्यता हे सगळं विद्यार्थ्यामध्ये येते. आणि ज्या ठिकाणी जर ही संकल्पना येतं ते वाक्य तुमचं संकेतार्थ असतं. मग विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुमची काय बरं, या ठिकाणी आज्ञार्थी हे या ठिकाणी तुमचं अतिशय उत्तर बरोबर असणार आहे. आलं का लक्षामध्ये? त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 5वा क्रमांक म्हणजे काय, यथावकाश मी पोहोचे या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा समास ओळखा. समास पाहता विद्यार्थी मित्रांनो अतिशय मोठा पार्ट आहे, परंतु समासाचे मुख्य जे काही प्रकार दिलेले आहेत ना त्यांच्यापैकी विद्यार्थी मित्रांनो अतिशय सोप्या पद्धतीने समास हा प्रकार तुम्हाला शिकायला मिळेल. तर लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काय असणार आहे, अव्ययीभाव समास हे त्याचं उत्तर असणार आहे. आलं का लक्षात? आता अव्ययीभाव समास म्हणजे का बरं, कारण की विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी यथा, प्रति यासारखे जे काही तुम्हाला काय बरं प्रत्यय म्हणजे काय उपसर्ग लागलेले असतात, म्हणून त्या ठिकाणी अव्ययीभाव समास हे उत्तर अतिशय बरोबर आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट प्रश्न, पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौकेर आडामे सोने वाटे वाहून या दूर. आता विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही अलंकाराचं जर तुम्हाला त्या ठिकाणी उदाहरण लक्षात घ्यायचं असेल, एखादं उदाहरण तुम्हाला त्या ठिकाणी पाठ करायचं असेल तर एकच गोष्ट उदाहरण ओळखत असताना लक्षात घ्यायचं त्याच्या खाली उपमा आहे, उत्प्रेक्षा आहे, अनुप्रास आहे आणि यवक आहे. ओके, मग ह्या दिलेल्या पर्यायातून जर वाक्य नवीन आलं तर तुम्हाला एका शब्दावरून विद्यार्थी मित्रांनो अलंकार ओळखता येतो. आता या ठिकाणी बघा उपमा समसमान जे समसम
समान आहे यासारखे विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये आहेत का बरं? नाही. ओके. तसे त्या ठिकाणी साम्यसूचक शब्द तसे परितुल्य सदृश्य यासारखे म्हणजे साम्यसूचक शब्द त्याच्यामध्ये नाही. मग विद्यार्थी मित्रांनो एकाच अक्षराची पुनरावृत्ती सुद्धा या वाक्यामध्ये नाही. ओके. मग या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काय असणार बरं? या ठिकाणी यमक सुद्धा साधलेला नाही. मग विद्यार्थी मित्रांनो उत्प्रेक्षा हे अलंकाराचं उदाहरण आहे. आलं का लक्षात? उत्प्रेक्षा अलंकाराचं हे उदाहरण आहे. आता हे कशावरून? तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी एक साम्यसूचक शब्द दिलेला आहे. काय बरं? वाटे. आलं का लक्षात? तर विद्यार्थी मित्रांनो ज्या वाक्यामध्ये जणू काही, वाटे, भासे, जणू काही यासारखे शब्द येतात त्यावेळेला विद्यार्थी मित्रांनो त्याला काय म्हणायचं बरं? उत्प्रेक्षा अलंकारात असे म्हणतात. आलं का लक्षामध्ये? मग कापसाचे शेत माझे फुले शुभ्र सारे वाटकुरी नदीचे खाली आले सर्व तारे खळखळ वाहत लगबग येती तटीन गिरीवरुनी देवदर्शना जणू चालव्या भाविक त्या तरुणी. म्हणजे उत्प्रेक्षात म्हणजे विद्यार्थी मित्रांनो काय बरं? नुसतं कल्पना करणं होय. आलं का लक्षामध्ये? उत्प्रेक्षा म्हणजे काय आहे? कल्पना करणे होय. आलं का लक्षात? मग यावरून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लक्षात येईल. नेक्स्ट या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पुस्तक या शब्दाचे लिंग ओळखा. विद्यार्थी मित्रांनो पुस्तक या शब्दाचे लिंग ओळखा पहिल्याच पानावरती तुम्हाला पाहायला मिळेल का एकाच अर्थाचे शब्द 3 वेगवेगळ्या लिंगात आढळतात. आहे की नाही? तो ग्रंथ आहे की पोथी आहे तर ते काय असणार? पुस्तक. मग विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी स्त्रीलिंगही होणार नाही, पुल्लिंगही होणार नाही आणि नपुंसक लिंग हे याचं उत्तर अतिशय बरोबर असणार आहे. आलं का लक्षामध्ये? तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी नेक्स्ट जो काही प्रश्न आहे तेथे काय घडेल मला सांगता येत नाही अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा. अतिशय सोपा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. वारंवार पोलीस भरती टीईटी याला तो जो काही परीक्षा असेल त्याला विद्यार्थी मित्रांनो हा निश्चितपणे पडलेलाच असणार. आता विद्यार्थी मित्रांनो यावरचं कसं असणार आहे? कोण आहे, काय आहे, आपण आहे आणि स्वतः आहे. ओके. कोण, काय, आपण, स्वतः हे जे काही विद्यार्थी मित्रांनो 4 सर्वनाम आहेत ना ते त्या ठिकाणी पुरुषवाचकही असतात आणि त्याच्यानंतर प्रश्न कोण, काय, आपण, स्वतः. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचं हे आपण व स्वतः याच्यामध्ये आत्मवाचक मध्येही येतात आणि विद्यार्थी मित्रांनो पुरुषवाचक मध्येही येतात. ओके. मग काय असणार आहे? या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो प्रश्नार्थक हे जे काही उत्तर आहे म्हणजे प्रश्नार्थक हे जे काही ऑप्शन आहे ते अत्यंत काय आहे या ठिकाणी चुकीचं आहे. आत्मवाचक हे तर होऊच शकत नाही. मग दर्शक हा हे पण या ठिकाणी होऊ शकत नाही. मग विद्यार्थी मित्रांनो त्याचं उत्तर काय असणार आहे? अनिश्चित. कोण, काय, आपण, स्वतः हे वाक्यामध्ये प्रश्न विचारण्यासाठी न येता नेमकं त्या वाक्यामध्ये कोणत्या नामाबद्दल आलेली आहे ते निश्चितपणे सांगता येत नाही. तेव्हा त्यांना विद्यार्थी मित्रांनो काय म्हणतात बरोबर? काय म्हणतात? अनिश्चित सर्वनाम म्हणतात. मग त्याचे काय घडेल मला सांगता येत नाही म्हणजे निश्चितपणे सांगता येत नाही आहे ना. म्हणून विद्यार्थी मित्रांनो उत्तर क्रमांक डी हे काय आहे तुमचं? बरोबर आहे. आता बघा किळस, वीट, तिटकारा या भावनांचे वर्णन जेथे केलेले असते तेथे कोणता रस निर्माण होतो? आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो रसाचे एकूण 9 प्रकार पडतात है ना. रसाचे एकूण 9 प्रकार पडतात आणि विद्यार्थी मित्रांनो ते रसाचे प्रकार या ठिकाणी तुम्हाला जरी संकल्पना लक्षात नाही गेली तरी विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन वरून तुम्हाला लवकरात लवकर जाता येते है ना. आता करुण रस है ना. करुण रसामध्ये विद्यार्थी मित्रांनो फक्त काय बरं भावनेचा बांध फुटतो है ना. करुण रस म्हणजे विद्यार्थी मित्रांनो काय असणार आहे बरं? ते करुण रसामध्ये आणि पोरं खातेवर मृत्यूच्याच दारा पुन्हा गरीबाचा तळमळे विचारा है का नाही बरं? हे कोण काय बोलला राजहंस माझा निजला. मग मला सांगा विद्यार्थी मित्रांनो आई म्हणून कोणी आईच हाक मारी ती हाक रिकामी मजबुरी शोककारी. याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो काय बरं? करुण रस आढळतो. परंतु या ठिकाणी आहे का बरं? नाही. कारण किळस, वीट, तिटकारा भयानक म्हणजे काय? भीती वाटते. याच्यामध्ये भीती वाटायसारखं काय ऐकावरच्या ओळीमध्ये नाही. त्याच्यानंतर शांत काय असणार आहे? पसायदान है ना. पसायदान आहे ना. मग ते पसायदानातून वरी काय आहे का बरं? नाही. मग इथं शांत रस गोपाल आहे ना. त्याच्यानंतर हे उत्तर तुमचं अतिशय बरोबर आहे. किळस, वीट, तिटकारा
हे रामहरे लाळही, ते उदाहरण माहित असेल तुम्हाला, तर त्याच्यामधून विद्यार्थी मित्रांनो कोणता रस तयार होतो? विभक्त रस तयार होतो. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आमचा स्वरूप आता बरा आहे, या वाक्यातील विशेष नाम ओळखा. आता तर होऊ शकत नाही, त्याच्यानंतर आमचा होऊ शकत नाही, हे तर क्रियापद आहे. मग स्वरूप हे उत्तर अतिशय बरोबर आहे. आलं का लक्षात? त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काय असणार आहे? अशुद्ध शब्द ओळखा. आता हे अतिशय सोपं असणार आहे, कारण का विद्यार्थी मित्रांनो सगळे जरी सारखे वाटले तरी त्या ठिकाणी आपण लहानपणापासून शिकतो. मग लहानपणापासून शिकल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला काय बरं नक्की अशा डोळे टाकून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लिहिलं की लगेच त्या ठिकाणी वर बघायचंय, याचं उत्तर काय असणार? 1 नंबर असणार. बाकी सगळे काय असणार आहे? चुकीचे असणार. मग हे कधी बरं तुम्हाला जर शुद्ध लेखन लहानपणापासून लिहिण्याची सवय असेल तेव्हा त्या ठिकाणी कधी कधी आपला जो काही हात असतो तो बरोबर काढतो है ना. मग आपल्याला शुद्ध लेखनच लिहिलेलं नसेल आपण, तर तुम्हाला काय करावे लागेल बरं? शुद्ध शब्द ओळखण्यासाठी लेखन विषयक नियमावली हे तुम्हाला पाठ करावीच लागेल. आलं का लक्षात? म्हणून विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे. नेक्स्ट या ठिकाणी भ्रमर, भ्रमर म्हणजे या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर विद्यार्थी मित्रांनो हे उत्तर अतिशय बरोबर आहे. सरोज, सरोवरात जन्मणारे, पल्लव, पान, हे सगळे तुम्हाला त्या ठिकाणी येणार. आता ज्या वर्णाचा उच्चार नाकाद्वारे होतो त्यांना डॅश असे म्हणतात. शिकायची जास्त काही गरज आहे का याच्यामध्ये? नाही. तर विद्यार्थी मित्रांनो ज्या वर्णाचा उच्चार नाकातून म्हणजे नसिकेतून होतो त्याला काय म्हणतात बरं? अनुनासिक असे म्हणतात. हे या ठिकाणी आज या प्रश्नाच्या माध्यमातून लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर विदूर. आता लक्षात घ्या, अतिशय IMP हा प्रश्न तुमच्या समोर आहे. अनेक जण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो चुकतात, कारण का अभ्यास केलेले विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी चुकतात. त्याचं कारण काय असणार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, विदूर या शब्दाचा मिळता जुळता शब्द कोणता? आता लक्षात घ्यायचं या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो विदूर आणि विधूर, विधूर आणि विधवा हे या ठिकाणी काय आहेत बरं? तर लक्षात घेण्यासारखे आहेत. विधूर काय असणार? ज्यांची पत्नी वारलेली आहे म्हणजे मृत्यू पावलेली आहे ना, पत्नी. विधवा म्हणजे काय? जिचे पतीचे निधन झालेले आहे अशी ती, है की नाही. मग या ठिकाणी काय केले? विधूर म्हणले. विधूर म्हणले का? नाही. मग विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्यायचं, कपडी माणूसही होऊ शकत नाही, पती हे पण होऊ शकत नाही, हे पण होऊ शकत नाही. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो एकमेव काय आहे बरं? बुद्धिमान. काय आहे? बुद्धिमान. मग हा विद्यार्थी मित्रांनो कुठेतरी प्रश्न एक पडलेला होता. हा प्रश्न मी पण एक मागे त्या ठिकाणी वाचण्यात आलेला आहे, त्या ठिकाणी हा प्रश्न पडलेला आहे. तर लक्षात घ्यायचं आहे बुद्धिमान हा याचा मिळता जुळता अर्थ होऊ शकतो. त्याच्यानंतर भोजनानंतर थोडेसे चालण्याचा परिपाक या शब्द समूहासाठी योग्य पर्याय निवडा. व्हेरी गुड. काय? शतपावली, है की नाही. भोजनानंतर त्या ठिकाणी आपण काय करतोय बरं? थोडस पचन व्हावं व्यवस्थित या हेतून आपण त्या ठिकाणी काय करतोय? चालतोय. मग या ठिकाणी तो काय त्याला म्हणतात? शतपावली म्हणतात. ओके. त्याच्यानंतर आईने मला कडू औषध दिले, है ना. अतिशय महत्वाचा लक्षात घ्या. आईने मला कडू औषध दिले. अधोरेखित शब्दाचा विशेषणाचा प्रकार ओळखा. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी औषध हे वाक्यामध्ये नामाचे कार्य करायले. बरोबर आहे. हे कशाचे कार्य करायले बाळांनो? नामाचे कार्य करायले. मग विद्यार्थी मित्रांनो नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या विकारी शब्दाला काय म्हणतात बरं? विशेषण म्हणतात. तर बाळांनो नामाबद्दल औषध कसं आहे? कडू आहे, है ना. मग ते कडू हे काय झालं बरं बाळांनो? विशेषण झाले ना. मग कोणतं विशेषण? विशेषणाचे खाली प्रकार आहेत. कोणतं? संख्या विशेषण, गुण विशेषण, सार्वनामिक विशेषण, धातू साधित, है ना. तर विद्यार्थी मित्रांनो संख्या दर्शविण्या गेले, है की नाही. सर्वनामापासून बनलेलं नाही, है ना. धातूपासून बनलेलं नाही. तर ते काय दर्शवायले? फक्त गुण दर्शवायले. म्हणून विद्यार्थी मित्रांनो त्याला काय म्हणतात बरं? काय म्हणतात?
गुणवाचक गुणवाचक विशेषण म्हणतात. नेक्स्ट अ अधिक इ बरोबर काय? व्हेरी गुड. संयुक्त स्वरांमधला हा प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जास्त घाबरण्याचं काम नाही, अतिशय सोपा प्रश्न आहे. या ठिकाणी अ अधिक इ किंवा इ यांच्यापासून काय होणार बरं? फक्त ये होणार. मग ये म्हणल्याच्या नंतर इथं असणार आहे. आलं का लक्षामध्ये? त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जर मी या ठिकाणी हे कट केलं आणि उ किंवा उ टाकलं तर इथं काय येतंय? ओ येतंय. मग या ठिकाणी मी आ ठेवलंय आणि ई अधिक ई असं जरी ठेवलं तर याच्यावर मात्रा येतो. आणि त्याच्यानंतर इथं आ ठेवले आणि उ किंवा उ असेल तर याच्यावरती काय येणार बरं? मात्रा येणार. मग हे सगळे काय झाले बरं गुरुजी? संयुक्त स्वर झाले. ओके. आता बघा लक्षात घ्या, वेल या शब्दाचा अनेक वचनी शब्द कोणता? ओके. वेल या शब्दाचा अनेक वचनी शब्द कोणता? वेला होऊच शकत नाही. आलं का लक्षामध्ये? वेला होऊच शकत नाही, वेले होऊच शकत. वेलचं अनेक वचन काय होईल? वेली होईल. काय होईल गुरुजी? वेली होईल. ओके. नेक्स्ट या ठिकाणी बघा, खालीलपैकी कोणते व्यंजन हे महाप्राण आहे? अतिशय त्या ठिकाणी यांना छाटछूट प्रश्न समजायचे. असे प्रश्न तुमच्या समोर येतात त्यावेळेला तुम्हाला काय बरं, जेवढे फॉर्म भरलेत ना परीक्षेला कोणत्या पण, त्या सगळ्यांना जमणारे असतात. आलं का लक्षामध्ये? मग विद्यार्थी मित्रांनो एखादा असा प्रश्न येतो तुमच्या समोर की ते तुम्हाला रिझल्ट देऊन जातो. आलं का लक्षामध्ये? म्हणून विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे. आता लक्षात घ्या, योग्य जोड्या जुळवा. काय? योग्य जोड्या जुळवा. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो एकीकडे संधी दिलेली आहे आणि एकीकडे उदाहरण दिलेले आहेत. एकीकडे काय दिले? संधीचे प्रकार दिलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचं, या ठिकाणी व्यंजन संधी कशाला म्हणतात? व्यंजन संधीचं उदाहरण कोणतं? स्वर संधीचं उदाहरण कोणतं? विसर्ग संधीचं उदाहरण कोणतं? ओके. तर विद्यार्थी मित्रांनो या उदाहरणांना आपण या ठिकाणी काय करायचे? सोडवून बघायचं आहे. अतिशय सोपा आहे परंतु तुम्हाला लक्षात घ्यावं. देव अधिक आलय, तर लक्षात घ्यायचं व आहे अधिक अ आहे, त्याच्या पुढे आ आहे, या दोघांचा मिळून आ बनला. मग या ठिकाणी काय झालं? वा झालं. हा कटला. इथं काय झालं बरं? देवालय. आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये स्वर एकत्र आलेत म्हणजे काय झाले बरं? पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण स्वर, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण स्वर, म्हणजे काय? या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हे काय झाले बरं? स्वर संधी. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा दिगंबर. आता मी अगोदरच सांगितलेलं होतं की दिगंबर त्याची काय होईल बरं? दिक अधिक आंबर. मग या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काय असणार? कोणत्याही कठोर व्यंजनापुढे एखादं कोणताही मृदू वर्ण आल्यास त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातील कितवे बरं? तिसरे व्यंजन घेऊन त्या ठिकाणी संधी साधली जाते. मग क ख ग हे काय असणार बरं? तिसरे व्यंजन. हा अंग याच्यात मिसळला. काय झालं बरं गुरुजी? दिगंबर. मग मला सांगा विद्यार्थी मित्रांनो हे व्यंजन संधीचं उदाहरण आहे म्हणून या ठिकाणी हे व्यंजन संधी आहे. आता दु विसर्ग अधिक जन म्हणजे त्याचा र बनतो, विसर्गाचा र बनतो म्हणजे ती काय झालं बरं? विसर्ग संधी. मग विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे बरं? पहिला क्रमांक 3 हे अतिशय उत्तर काय आहे बरं? बरोबर असणार आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते भाववाचक नाम नाही म्हणे? आलं का लक्षामध्ये? आता विद्यार्थी मित्रांनो भाववाचक नाम नाही म्हणे. ओके. प्राणी किंवा वस्तू यांच्या मध्ये असलेले जे काही गुणधर्म भाव या ठिकाणी प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेला गुणधर्म भाव दर्शविला जातो त्याला भाववाचक नाम म्हणतात. तर लक्षात घ्यायचं खालीलपैकी कोणते भाववाचक नाम नाही? तर विद्यार्थी मित्रांनो चांगुलपणा आहे, गुलामगिरी आहे, तारुण्य आहे, नगर हे काय आहे बरं? भाववाचक नाम नाही. मग विद्यार्थी मित्रांनो नगर हे उत्तर अतिशय बरोबर आहे. ओके. तर लक्षात घ्या. नेक्स्ट, खाली काही पुल्लिंगी शब्दांची स्त्रीलिंगी रूपे दिलेली आहेत त्यापैकी अयोग्य जोडी ओळखा.
आता विद्यार्थी मित्रांनो, असे प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी वाचत असताना अतिशय सोपे वाटतात, परंतु ज्या वेळेला हेच प्रश्न परीक्षेला येतात त्यावेळेला तुम्हाला आहे ना हे प्रश्न अतिशय त्रासदायक, म्हणजे 1 मार्क तुमचा त्या ठिकाणी निसटला जातो. का बरं का जातो? कारण की विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये काय असते, संकल्पना दडलेली असते. आता या ठिकाणी काय अयोग्य जोडी ओळखा म्हणायले आहे ना, या ठिकाणी अयोग्य जोडी ओळखा म्हणायले. मग या ठिकाणी काय असणार, हत्ती हत्तीनं, वानर वानरीनं, बेडूक बेडकी, जनक जननी. आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्यायचं, हत्ती हत्तीनं हे अतिशय बरोबर आहे. आलं का लक्षात? हत्ती हत्तीनं बरोबर आहे. मग बेडूक बेडकी हे सुद्धा बरोबर आहे. जनक जननी हे सुद्धा बरोबर आहे. मग या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, हे काय आहे, अयोग्य जोडी आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असणार, पर्याय क्रमांक 2 म्हणजे बी असणार. कारण का, वानर, वानरच्या या ठिकाणी काय होणार, फक्त वानरी होणार. आलं का लक्षात? काही अकारांत प्राणीवाचक शब्दांची स्त्रीलिंगी रूपे फक्त ई प्रत्यय लागून तयार होतात. जसे की गाढवचं गाढवी होते, वानरचं वानरी होते. या ठिकाणी काही प्राणीवाचक शब्दांची स्त्रीलिंगी रूपे ई प्रत्यय लागून तयार होतात. माळी माळी, सुतार सुतारीनं, डॉक्टर डॉक्टरीनं, हे या ठिकाणी हत्ती हत्तीनं. मग तुम्हाला हे नियम त्या ठिकाणी लक्षात ठेवावे लागतात. जसे की वानर वानरी आहे, बेडूक बेडकी आहे. मग काही संस्कृत मधील जनकचं काय असणार, जननी असणार. पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट, नाटणे लाटणे या एकवचनी नामाचे अनेक वचनी असणारा पर्याय निवडा. आता विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेला असे ते तुमच्या समोर येतात ना, ज्या वेळेला असे प्रश्न येतात त्यावेळेला तुम्हाला नियमानुसार जावे लागते, हे की नाही, नियमानुसार जावे लागते. म्हणजे कसं, आता विद्यार्थी मित्रांनो, एकारांत एकारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेक वचन इकारांत होते. जसे की केळे आहे, केळेचं काय होते बरं, केळी होते. तसंच विद्यार्थी मित्रांनो काय असणार आहे बरं, लाटणे, लाटणेचं या ठिकाणी काय झालं बरं, लाटणी होते. मग अशा प्रश्नांमध्ये घाबरायचं नाही, लाटणी 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 असं नाही करत बसायचं. त्या ठिकाणी फक्त काय करायचं आहे, अनेक वचन असणारा पर्याय निवडायचा आहे, म्हणजेच काय, तिथं लाटणी होते. ओके. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा, मुलांनी आज्ञा पाळावी या वाक्यातील मुलांनी या शब्दात कोणता विभक्ती प्रत्यय आलेला आहे? विद्यार्थी मित्रांनो, एकूण आपल्या मराठीमध्ये एकूण 8 विभक्ती आहेत आहे ना. प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी अष्टमी आहे का नाही, तर काय असणार, संबोधन असणार. मग प्रथमा विभक्तीला या ठिकाणी प्रत्यय नसतात. मग विद्यार्थी मित्रांनो, मुलांनी म्हणजे इथं कोणत्या मुलाला काय, नि हा विभक्ती प्रत्यय जुटलेला आहे. प्रथमा विभक्तीला कोणतेही प्रत्यय नसतात. मग द्वितीया आणि चतुर्थी, सलाते सलानाते या दोन्ही विभक्तीचे प्रत्यय सारखेच आहेत. मग विद्यार्थी मित्रांनो, नेयेशी आणि नेही ईशी या ठिकाणी निही ईशी म्हणजे अनेक वचनामध्ये निही ईशी आहे. मग मुलांनी म्हणजे या मुलाचं अनेक वचन सुद्धा काय आहे, या ठिकाणी आहे, म्हणून त्याला नि हा प्रत्यय लागला. ते कोणत्यावर, तृतीय विभक्तीचा आहे. त्याच्यानंतर राजा घोड्यावर बसून निघाला या वाक्यातील अधोरेखित शब्दातील सामान्य रूप ओळखा. आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सामान्य रूपाचा पार्ट तुम्ही बघितलेला आहे. विभक्ती प्रत्यय लावण्यापूर्वी नामाच्या किंवा सर्वनामाच्या रूपामध्ये जो काही बदल घडतो, जो काही बदल होतो, त्याला विद्यार्थी मित्रांनो काय म्हणतात बरं, सामान्य रूप असं म्हणतात, है ना. मग लक्षात घ्यायचं, घोड्यावर म्हणजेच या ठिकाणी घोडा होऊ शकत नाही, घोडी होऊ शकत नाही, घोड्या हे याचं काय असणार, सामान्य रूप असणार. अतिशय सोप्या पार्ट आहे. खालीलपैकी कोणते सर्वनाम हे पुरुषवाचक सर्वनाम नाही म्हणायचे? आलं का लक्षात? प्रश्न व्यवस्थित नीट समजून घेणं गरजेचं आहे. शेवटपर्यंत प्रश्न वाचा. अगोदर किती लवकर त्या ठिकाणी किती सोपा प्रश्न आलाय या हेतून तुम्ही काय करू नका बरं. काही जण काय सर्वनाम हे पुरुषवाचक सर्वनाम इथपर्यंत वाचतात, खाली दिलेलं उत्तर येतात, विषय संपतो तिथं. परंतु प्रश्न सोपा असतो, अवघड असतो,
त्या ठिकाणी काय बरं, पूर्णपणे त्या ठिकाणी वाचा. आलं का लक्षात? प्रश्न वाचायला शिका पूर्णपणे, कारण तुम्हाला त्या ठिकाणी काही गडबड होणार नाही, हे का नाही. अभ्यास केलेल्या विद्यार्थ्याला काही वेळ जास्तीचा लागतो का बरं? नाही. अभ्यास करणारे विद्यार्थी 10 मिनिट पेपर अगोदरच सोडून त्या ठिकाणी शांत बसतात, ऐक नाही बरं. मग तसंच विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पूर्ण ऐकायचा आहे. तू हे आहे, मी आहे, तुम्ही आहे, है ना. तू द्वितीय पुरुषवाचक आहे, मी प्रथम पुरुषवाचक आहे, तुम्ही द्वितीय पुरुषवाचक आहे, परंतु जो हा नाही. मग विद्यार्थी मित्रांनो काय असणार? ड, फक्त ड. ते काय आहे? संबंधी सर्वनाम आहे. आलं का लक्षात? जो, जी, जी, जा हे काय आहे? संबंधी सर्वनाम आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी खालील शब्द समूहाबद्दल एक अचूक शब्द ओळखा. खूप छान पद्धतीचा हा प्रश्न आहे. कित्येक वेळा त्या ठिकाणी हा प्रश्न रिपीट होतोय. अनेक वेगवेगळ्या महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या परीक्षेला हा प्रश्न तुम्हाला वारंवार दिसून येईल. तर विद्यार्थी मित्रांनो केलेले उपकार विसरणारा. तर कधी कधी काय होतंय या ठिकाणी केलेले उपकार जाणणारा असं येतंय, आहे का नाही. परंतु या ठिकाणी काय दिले? विसरणारा दिले, आहे नाही. मग कृतज्ञ केलेले उपकार जाणणारा आहे. तर याच्या विरुद्धार्थी शब्द काय आहे? कृतज्ञ. म्हणजे केलेले उपकार न जाणणारा म्हणजेच केलेले उपकार विसरणारा. म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर अतिशय बरोबर आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो खाली दिलेल्या कोणत्या पर्यायातील शब्दांची रूपे अनेक वचनी होताना बदलत नाहीत? अतिशय महत्वाचा प्रश्न या ठिकाणी आहे. या अशा प्रश्नामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी नियमच महत्वाचे असतील. आलं का लक्षात? नियम लक्षात घ्यायचे आहेत. मग या ठिकाणी अतिशय सोपा पण आहे. ज्याचा अभ्यास झाला त्याला बिनफिकीर तो काय करतो? अवघ्या 2 ते 3 सेकंदात याचं उत्तर सोडवतोय. जसं की बघा या ठिकाणी बघा आंबा, केळ, रताळ, पपई. आंबाचा आंबे झालं पर्याय त्यातला, है ना. काय? आंबाचे आंबे झालं पर्याय त्यातला, नदीचं नद्या झालं पर्याय त्यातला. पुढच्याच काहीच देणं घेणं नाही तुम्हाला. ओके. त्याच्यानंतर ससाचं त्या ठिकाणी काय झालं? ससे झालं पर्याय त्यातला. उरला कोणता? बी. याचं त्या ठिकाणी काय होत नाही बरं? अनेक वचनी रूपात बदलत नाही, कारण सारखंच राहते. शत्रूचं शत्रूत राहते, उंदीरचं उंदीत राहते आणि कवीचं कवन, देवचं देवन, चिकूचं चिकूत राहते. त्याचं अनेक वचनी रूप बदलत नाही. मग विद्यार्थी मित्रांनो तुम्ही विचार करता उंदीरचं उंदर उंदिरे असं नाही होऊ शकत. उंदरे होऊ शकत नाही, उंदरे होऊ शकत नाही. तर त्याचं जसंच्या तसंच म्हणजे उंदीरच राहते. आलं का लक्षात? हे तुम्हाला वारंवार परीक्षेला प्रश्न पडलेले आहेत. आणि पुन्हा सुद्धा याच्या मराठीमध्ये या प्रश्नांव्यतिरिक्त कोणत्याही परीक्षेत विद्यार्थी मित्रांनो याच प्रश्नांचा विचार करणार, कारण घातक प्रश्न हेच आहे म्हणून त्याचा विचार करणार. ओके. मग विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट आता योग्य जोड्या लावा. विद्यार्थी मित्रांनो काय बरं या ठिकाणी लिंग आहे ना. लिंग या घटकामधला हा प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. रेडा म्हैस, बैल गाय, बैल गाय, बोका भाटी, खोंड कालवड. आता याच्यावरून तुम्ही विद्यार्थी मित्रांनो हे करा. काय असणार? पर्याय क्रमांक डी बरोबर आहे ना. अ या ठिकाणी काय आहे? 3 आहे. मग पर्याय क्रमांक 3 हे आपण योग्य जोड्या लावल्या. आता विद्यार्थी मित्रांनो हे विशेषण हा पार्ट आहे. प्रथम हे कोणते विशेषण आहे? काय आहे? प्रथम हे कोणते विशेषण आहे? तर आदरणीय विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा संख्यावाचक होऊ शकत नाही. या ठिकाणी अनिश्चित सुद्धा होऊ शकत नाही. या ठिकाणी आवृत्तीवाचक म्हणजे पद होते ते पण होऊ शकत नाही. अनिश्चित म्हणजे काय? निश्चितपणे सांगता येत नाही असं होऊ शकत नाही. तर याचं प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, पंचम हे काय आहे? त्याचे संख्या विशेषण म्हणजे काय? क्रमवाचक संख्या विशेषण आहे. नेक्स्ट किंवा अथवा वाकी होय त्याच्या आहेत.
आणि व हे जे येतात ते समुच्चय बोधक मध्ये येतात, है का नाही? मग विद्यार्थी मित्रांनो, पण, परंतु हे न्यूनत्ववाचक मध्ये येतात. तर काय, हे किंवा ते म्हणजे काय असणार, विकल्प बोधक. आलं का लक्षात? याच्यामध्ये जास्त घाबरण्याचं काहीही काम नाही. मग विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचे. नेक्स्ट, आता हे तर गाजलेलंच आहे, आंधळे दळते आणि कुत्र मीठ खाते, बरोबर आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपे सोपे प्रश्न आहेत. पुरणपोळी या शब्दातील समास ओळखा. आता विद्यार्थी मित्रांनो, समासाचा या ठिकाणी जर प्रकार पाहायचा असेल तर तुम्हाला जर पहिलं पद महत्वाचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो अव्ययीभाव समास, जर दुसरं पद महत्वाचं असेल तर तत्पुरुष समास, जर दोन्ही पदे महत्वाचे असतील तर द्वंद्व समास, आणि जर दोन्हीपैकी तिसऱ्याच पदाचा त्या ठिकाणी बोध होत असेल तर त्याला त्या ठिकाणी काय, बहुव्रीही समास म्हणतात. मग पुरणपोळी, पुरण घालून तयार केलेली पोळी, मग याचं उत्तर काय असणार आहे, तत्पुरुष समास. तत्पुरुष समासातील कोणता प्रकार आहे, मध्यम पदलोपी तत्पुरुष समास. ओके, नेक्स्ट. अतिशय महत्वाचा हा प्रश्न आहे. व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी काय करावे, है ना? व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी काय करावे? तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा, दोन व्यंजनाचे एकत्रीकरण होऊ शकत नाही. आता या ठिकाणी बघा, दोन व्यंजनाचे एकत्रीकरण होऊ शकत नाही. आता म आहे, म अधिक म आहे, मग या ठिकाणी दोन व्यंजनाचं एकत्रीकरण होऊ शकत नाही, कारण हे द्वित संयुक्त व्यंजन झाला. त्याच्यानंतर या ठिकाणी दोन स्वरांचे एकत्रीकरण होऊ शकत नाही. मग व्यंजनामधून स्वर काढून टाकले असते अक्षरत्व, त्या अक्षरामधून स्वरच होईल. मग त्याच्यानंतर इथं हे अगदी उत्तर बरोबर आहे. काय, व्यंजनाच्या शेवटी स्वर मिसळावे, जसं की क अधिक अ, याच्या शेवटी काय मिसळावं, स्वर मिसळावं, याचा हलंत निघून जात, मग याला अक्षरत्व प्राप्त होतं. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, व्यंजनाला अक्षरत्व येण्यासाठी त्याच्या शेवटी स्वर मिसळावा लागतो, है ना? मग व्यंजन व स्वर यांचं एकत्रीकरण म्हणजेच काय, अक्षर होय. नेक्स्ट, पुढील पैकी संयुक्त स्वर कोणते? अतिशय या ठिकाणी सोपा प्रश्न आहे. काळ्या मातीत मातीत अनेक विद्यार्थ्यांना वाटतंय की या ठिकाणी काय संत बहिणाबाई है ना, परंतु हे विठ्ठल वाघ यांचे आहे. नेक्स्ट, मेघा सम तो श्याम सावळा, है ना, मेघा सम तो श्याम सावळा, इथं काय आहे, सम समान जेवी तेवी ठेवे, म्हणजेच काय असणार आहे, सम म्हटल्याच्या नंतर उपमा अलंकार, है की नाही? गत परी सदृश्य समा समान यासारखे साम्य सूचक शब्द ज्या वाक्यामध्ये अजून येतात तो तुमचा कोणता बरं, उपमा अलंकार असतो. आलं का लक्षात? गोधूम वर्ण तिचा हरणाचा पाडसा करी डोळे, स्नेहळ बदल तिचे वधुबिंब जेवी वाटोळे, है ना? अशा पद्धतीची वाक्य तुम्हाला या उपमा अलंकारामध्ये पाहायला मिळतात. नेक्स्ट, शिक्षकांनी सुरेशला वर्गात शाबासकी दिली, या वाक्यातील अधोरेखित शब्दातील सामान्य रूप ओळखा. आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांना एक प्रश्न पडतोय की इथं पण त्या ठिकाणी शिक्षका आहे, इथं पण या ठिकाणी शिक्षका आहे. ओके, तर एकच गोष्ट लक्षात घ्यायची, असे प्रश्न तुमच्यासाठी फार धोकादायक असतात. काय असतात? फार धोकादायक. मग लक्षात घ्यायचं अशा प्रश्नांची सोडवणूक म्हणजे हे शब्द आहे ना, विभक्ती प्रत्यय लावण्यापूर्वी नामाच्या रूपात जो काही बदल होतो त्याला
सामान्य रूप म्हणतात. मग या ठिकाणी विभक्ती प्रत्यय जोडलेला आहे ना, मग लगेच विभक्ती प्रत्यय जोडल्याच्या नंतर तो विभक्ती प्रत्यय काढून टाकायचा. मग उरलेलं जे काही असते ते सामान्य रूप असते. म्हणून विद्यार्थी मित्रांनो जसंच्या तसं तिथं अनुस्वार आहे, अनुस्वारासहित त्याचे ते काय असणार, सामान्य रूप असणार. नेक्स्ट, पिकलेला आंबा गोड लागतो. ओके, पिकलेला आंबा गोड लागतो. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, पीक हे काय आहे, धातू आहे ना, तर पिकतो हे काय आहे, क्रियापद आहे. मग विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पिकलेला हे काय आहे बरं, काय आहे, धासा म्हणजे धातू साधित आहे. ओके, का बरं, कारण की मूळ म्हणजे काय, वाक्याचा अर्थ पूर्ण न करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला धातू साधित म्हणतात. मग हेच धातू साधित जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये येतं आणि पुढे असलेल्या नामाबद्दल अधिक माहिती सांगतं तेव्हा त्याला धातू साधित विशेषण असं म्हणतात. अतिशय सोपं असणार आहे. नेक्स्ट, आता बदल, ऐवजी, जागी, बदली, काय विनिमय, त्याच्यामध्ये घाबरायचं आहे का, ज्याच्या ऐवजी ते द्या है ना. सचिन ऐवजी गांगुलीला खेळवणं योग्यच, बरोबर आहे. सचिन ऐवजी आहे का नाही. मग लक्षात घ्यायचं, विराट ऐवजी रोहित है ना, विराट ऐवजी रोहित म्हणजे काय, या ठिकाणी देवाणघेवाण, बरोबर आहे. एका वस्तूची देवाणघेवाण, याच्याबद्दल ऐवजी, जागी, बदली, विराटच्या जागी सचिनला खेळवणे हे योग्य नाही. म्हणून या ठिकाणी हे विनिमय वाचक हे याचं उत्तर असणार आहे. नेक्स्ट, दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्य यांना जोडणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो याला उभयान्वयी अव्यय म्हणतात. नेक्स्ट, झाले बहु, होतील बहु, आहे तरी बहु, परंतु तुझ समतूच. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, अनन्वय म्हणजेच काय, तुलना करण्याचा संबंधच येत नाही त्याला अनन्वय म्हणतात. आहे ताजमहल, जगती तोच त्याच्या परी, बरोबर आहे. आहे ताजमहल, जगती तोच त्याच्या परी, त्याच्यासारखा दुसरा आहे का बरं, बिलकुल नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो जिथे तुलना करण्याचा संबंधच येत नाही त्याला त्या ठिकाणी काय म्हणतात, अनन्वय म्हणतात. नेक्स्ट, गरजा जय जयकार, क्रांतीचा गरजा जय जयकार, या काव्य पंक्तीतील रस ओळखा है ना. विद्यार्थी मित्रांनो काय असणार, शृंगार रस, अतिशय चुकीचं असणार, आलं का लक्षात. शृंगार रस अतिशय चुकीचं आहे. त्याच्यानंतर करुण रस सुद्धा चुकीचं असणार. हसण्यासारखी काहीच गोष्ट नाही. तर विद्यार्थी मित्रांनो काय असणार, वीररस. नेक्स्ट, मल्लिनाथी. आता विद्यार्थी मित्रांनो मल्लिनाथ म्हणजे एक टीकाकार होता आणि त्यांनी त्या ठिकाणी काय करत, तो नेहमी टीका करत असे. मल्लिनाथ म्हणजे काय असणार, एखाद्या गोष्टीवर केलेली खोचक टीका असणार आहे. नेक्स्ट, दुग्ध. दुग्ध म्हटल्याच्या नंतर संस्कृत आहे, लक्षात घ्या. हे शब्द द्यायचे आहेत म्हणजे कोणते आहेत, दुग्ध म्हटल्याच्या नंतर काय असणार, संस्कृत. संस्कृत मध्ये जसे का तसे शब्द वापरले जातात त्याला तत्सम म्हणतात. मग या तत्सम म्हणजे संस्कृत मधून जे मराठीत काही बदल होऊन, जसं की दुग्ध हा संस्कृत आहे त्याला तत्सम म्हणतात. मग या दुग्धच या ठिकाणी दूध जर म्हणलं तर याला तद्भव म्हणतात है ना. म्हणून विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर काय असणार आहे, तत्सम आहे. नेक्स्ट, वाक्यातील रिकाम्या जागी. हा अतिशय सोपा प्रश्न आहे. वाचनालय या शब्दाचा संधी विग्रह कोणता. विद्यार्थी मित्रांनो अनेक वेळा लक्षात घ्यायचं, या ठिकाणी काय आहे, वाचन अधिक आलय हा याचा संधी विग्रह असणार आहे. तर वाचना आलय नाही, वाचन अलय नाही,
तर या ठिकाणी हा पर्याय क्रमांक बी. नेक्स्ट विद्यार्थी मित्रांनो, तोंड या शब्दाचे अनेक वचनी रूप अतिशय घातक, काय म्हटलंय या ठिकाणी अतिशय घातक प्रश्न है ना. या ठिकाणी तोंडच होते असे म्हणतात है की नाही, परंतु सरळ सरळ त्या ठिकाणी एक तोंड तर अनेक तोंडे है ना. मग या ठिकाणी याचं काय येणार बरं, तोंडे येणार. नेक्स्ट जर अभ्यास केला तर, ज्या वाक्यामध्ये जर आणि तर यासारखे शब्द येतात तेव्हा ते वाक्य जगातलं कोणतं असणार बरं, संकेत बोधकच असणार. आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. लक्षात घ्यायचं असे मी अगोदरच सांगितलेलं आहे, ज्या वेळेला तुम्हाला अशा पद्धतीची डोळे मिटून या ठिकाणी लिहाल आणि ते पर्यायामध्ये बघाल त्यावेळेला तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो दिसणार, म्हणजे हे उत्तर त्याचं बरोबर आहे, स्वाभाविक. ओके, स्वाभाविक नाही तर काय असणार ते, स्वाभाविक. आता कधी कधी तुम्हाला अनेक वेळा अशाही पद्धतीचा या पर्यायामध्ये देऊ शकतात, स्वाभाविक. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचं, लेखन विषयक नियमावलीमध्ये तुम्हाला एक नियम आहे, काय बरं, इक हा प्रत्यय लागणारे है की नाही, इक प्रत्यय लागणारे जेवढे असतात ना तेवढे विद्यार्थी मित्रांनो त्याचे रस्वच असणार आहे वेलांटी. जसं की या ठिकाणी काय, सामाजिक है ना, इकच लागला बरोबर आहे. साहित्यिक, ऐतिहासिक म्हणजेच काय, त्याच्या जे काही उपांत्य अक्षर म्हणजे शेवटून दुसऱ्या अक्षरावरची वेलांटी काय असणार, नेहमी रस्वच असणार. हा लेखन विषयक नियमावलीमध्ये तुम्हाला तो भाग पाहायला मिळतो. कधी विद्यार्थी मित्रांनो वेळ भेटला तर त्या ठिकाणी लेखन विषयक नियमावली आपण संपूर्णपणे पाहणार आहोत. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो शेवटचा प्रश्न तर रोज विद्यार्थी